नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण क्लास 10 मॅथ महाराष्ट्र बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे त्यामधला चॅप्टर 1 मधला पेज नंबर जो 15 आहे त्यावरची जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती बघणार आहोत। तर ही ऍक्टिव्हिटी बोर्ड एक्झामला अशाच अशी आलेली आहे। चला बघूया आपण आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे आणि काय नाही। तर यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी। ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि इथं दोन इक्वेशन दिलेले बघा, हे एक आणि हे एक। फर्स्ट काय 3x 2y इक्वल टू 3, सेकंड इक्वेशन काय 2x y इक्वल टू 16 आणि इथं लिहिलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट। फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, हे तीन डिटर्मिनंट d dx dy याची व्हॅल्यू फाइंड करायची। चला फर्स्ट बघू, इथं दिलेलं आहे d मध्ये 3 2 -2 आणि 1 हे व्हॅल्यू दिलेले आहे आणि इथं या बॉक्स मध्ये किती येईल बघा। चला आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना काय करतो आपण, असं मल्टिप्लिकेशन। तर काय ना 3 × 1 किती येणार 3 आणि मायनस 2 × -2 किती येणार -4। ओके, 3 हा मायनस मायनस किती झाला प्लस 4, 3 + 4 किती येणार 7। फर्स्ट d ची व्हॅल्यू किती येणार आपल्याकडे 7। चला dx मध्ये काय येणार बघा, आता dx मध्ये दिलेले आपल्याला 3 16 -2 1 असे। तर 3 × 1 किती येणार 3 मायनस किती येणार -2 × 16 किती येणार -32 आणि 3 प्लस 32 इथं प्लस येणार 32 प्लस किती येणार 3 35 35, मग इथे किती येणार 35। ओके, आता 3 5 काही नाही, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून ही व्हॅल्यू आलेली याची। आता dy सॉल्व्ह करताना बघा 3 2 3 16 दिलेले। फर्स्ट काय असतं असं मल्टिप्लिकेशन, सो 3 × 16 किती येणार 48, सो 16 2 32 16 3 48 मायनस किती येणार 3 × 2 6 किती येणार 48 - 6 42, हे आला 42 इथं आला 42। आता d a भेटलं dx भेटलं dy, सगळ्या बॉक्स आपण इथं भरले। आता इथले व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल। आता क्रॅमर्स रूल नी काय x चा फॉर्म्युला काय असतो लिहा, dx/d हा x चा फॉर्म्युला आहे। तर dx किती आलाय आपला, dx किती आलेला आहे बघा आपला, किती आहे 35 आणि d किती आलेला आहे बघा, d किती आलेला आहे 7। तर किती येणार 7 5 7 5 35, म्हणून इथे किती येणार 5। म्हणजे त्यांनी डायरेक्ट आपल्याला विचारलेले आहे, सो आपण इकडे रफ मध्ये सॉल्व्ह करून इथं व्हॅल्यूज पुट करतोय। आता y मध्ये काय आहे dy/d फॉर्म्युला आहे, या बॉक्सेस मध्ये dy/d येणार इक्वल टू सॉल्व्ह करायचे। dy किती आपल्याकडे आलेला बघा, dy किती आहे 42 आणि d किती आलेला आहे बघा 7, d किती आलेला आहे 7 42 7 7 सकून 42, इथं कटणार 6, सो इथं येणार 6 आला का 5 आणि 6 ह्या बॉक्सेस मध्ये। आता त्यांनी इथं जागा नसल्यामुळे मी इथं लिहिलं, तर इथं त्यांनी लिहिलेलं आहे सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज x y इक्वल टू ऑर्डर पेअर किती येणार, x च्या समोर किती आला आपल्याला 5, तर लिहा x च्या समोर 5 आणि y च्या समोर किती आहे 6 5 6 या बॉक्स मध्ये x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू असं पुट करायचं। असंच आलेलं आहे बोर्ड एक्झाम मध्ये, सो ऍक्टिव्हिटी पण महत्त्वाचीच आहे। चला मित्रांनो, अशाच प्रकारे पुस्तकामधला ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, जेणेकरून मार्क्स आपल्याला फुल मार्क्स भेटतात। चला अशाच प्रकारे अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या क्लास 10 वाल्या मुलांसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।